सर ते व्हायरल व्हिडिओवाले व्यक्ती तुम्हीच ना? सर आम्ही तुम्हाला भेटू शकतो का? थँक्यू सर. हॅलो मित्रांनो, मी आलो होतो नागाड्याच्या नदीवर. ते नदी पाहिलो, तिथं बाया कपडे धुवत होते. अजून शेतीसाठी बहुत सारा पाणी जात होतं. ते नदी पाहिलो, तिथं बाया कपडे धुवत होते. अजून शेतीसाठी. त्या व्यक्तीने जे केले ते मानवतेला एक नवी दिशा देणारे कृत्य होते. पण कुठल्याही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुखातला खरा असा थुकत नाही. अशी कोणती परिस्थिती त्यासमोर आली असेल हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांना भेटण्याचे ठरवले. नमस्कार, मी चिंटू जाकंजुले. तुम्ही सांगू शकता का त्या दिवशी असा का झाला होता? पहा भाऊ, मी तसा काही खरा थुका नाही, पण त्या दिवशी घडलाच असा इमर्जन्सी होती का मला खरा थुका लागला नाही का. इमर्जन्सी? आजी म्हणजे कसा झाला तो पोट्टा नाही का माझ्याकडे धावत धावत आला. त्याला जोराने आग लागली होती वाटते. त्याकडे पाणीच नव्हता. तो म्हणे डोबाड कुठे आहे म्हणे एवढ्यात. तर मी म्हणलो तो चंदू पाटलाचा दंड आहे, तिथे आंब्याचं झाड आहे, त्याच्या मागे डोबाड आहे म्हणलो. मी रोजच नाही टाकायची तिथे आग आले म्हणून मला खरा थुका लागला. घ्या कसा आहे पहा, चंद्रावर आहे डाग, पोरींवर आहे आग, आणि सगळा काही कंट्रोल होईल भाऊ, पण कंट्रोल नाही होत. पण तुम्ही जे कामगिरी केली आहे ना, ते खरंच म्हणजे प्रोत्साहनपर आहे. आणि सरकारने तुम्हाला खरंच त्यासाठी पारितोषिक द्यायला पाहिजे.